या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। 15 फेब्रुवारी पासून मनोज जरांगे यांनी राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली होती, पण राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ देऊन ही समिती गॅजेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढल्याने जरांगे पाटील यांनी 15 फेब्रुवारी पासून सुरू केलं जाणारं राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केलं आहे। 15 तारखेचं उद्याचं राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसासाठी पुढे ढकललंय। राहिलेल्या 2 मागण्या 15 दिवसाच्या आत त्याची अंमलबजावणी करा आणि गॅजेटियर तिन्ही 8 दिवसाच्या आत लागू करा आणि शिंदे समितीला आता उद्यापासून पळवायला लावा। संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबत काल बैठक झालेली आहे। अजित पवार, सुनील तटकरे हे सगळे उपस्थित होते। धनंजय मुंडे सुद्धा बैठकीला उपस्थित होते आणि धनंजय मुंडे समोरच अजित पवारांनी संतोष देशमुख प्रकरणाबाबत अशी भूमिका घेतली, जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या बाबतीत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई। अरे मला एक अजितदादांची एक गोष्ट कळत नाही, सरकारची कळत नाही, मुख्यमंत्र्यांची एक गोष्ट कळत नाही। एवढा वास सुटलाय रे, रोज एक प्रकरण निघत, इतका वास सुटलाय, तुम्हाला दिसतच नाही का ते? अरे त्या मुंडे नावाचा इतका वास सुटलाय त्या धनंजय मुंडेचा, रोज एक प्रकरण निघतंय, रोज एक प्रकरण, रोज आहे, डेली। काय पाहिजे तुम्हाला आणखी? याच्यापेक्षा पाहिजे काय? तरी तुम्ही वाचवायला लागलात। आम्हाला तर अशी शंका यायला लागली, संशय यायला लागलाय, सरकार बहुतेक पुरावे नष्ट करून चार्जशीट मध्ये काही गोष्टीचे हेराफेरी करून आरोपी सोडून देणार अशी शंका आहे। मराठ्यांविषयी तुमच्या मनात खूप तिरस्कार दिसतोय सरकारच्या, असं मला वाटायला लागले। आता शंका का घेऊ नये तर त्याचं कारण आहे, खंडणी मागणारा हाच खून करणार आहे, तरी त्याला 302 मध्ये घेतलं जात नाही, 120 मध्ये घेतलं जात नाही। दुसरं, ज्यावेळेस हा आरोपी खून करून फरार होते त्यावेळेस यांना सांभाळलं कोणी, यांना गाड्या कोणी दिल्या, ते 6 आरोपी आणखीन केले नाहीत, का शंका येऊ नये? उज्ज्वल निकम साहेबाची आणखीन नियुक्तीच नाही, का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून? ज्या डॉक्टरांनी मदत केली, दुखत नसून त्याला हॉस्पिटल ठेवलं, त्याला 6 आरोपी का केलं नाही? ज्या शिवाजीनगर पीआयचा संशय येतोय, एपीआय पीआय काय असेल तो गेवराई पोलीस स्टेशनचा, तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये घेत नाहीयेत 6 आरोपी म्हणून, का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून? का शंका येऊ नये? इतके मोठे रोज मॅटर निघते, एवढा मोठा भ्रष्टाचार बाहेर निघतोय, रोज एक प्रकरण आहे, त्या महादेव मुंडेचं प्रकरण आहे, त्या महादेव गीतेंचं प्रकरण आहे, त्या आंधळेंचं प्रकरण आहे। तुम्ही आरोपीला कुठल्याच 6 आरोपी हे जे आता फरार आहे त्यांनाही पकडलं नाही, याच्यात एक आरोपी फरार आहे त्याला आणखीन पकडलं नाही। ते एक जणांनी मोबाईल फेकून दिलाय, तो मोबाईल तुम्हाला आणखीन जप्त होत नाही। आरोपी मागल ते जेल मिळतंय, आरोपी सांगल ते हॉस्पिटलमध्ये आयसीयू मिळतंय। म्हणजे याच्यात शंका येते 100% की तुम्ही छेडछाड करू लागायला सहभागी आहेत की काय सरकार म्हणून, आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं तो सत्तेचा मंत्रिपदाचा गैरवापर करतोय, सत्तेचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर करतोय आणि पुन्हा पुन्हा इकडे दादागिरी सुरू आहे, पुन्हा पुन्हा दादागिरी सुरू आहे, पुन्हा पुन्हा लोकांवरती प्रेशर सुरू आहे। बलात्कार करणारे, छेडछाडे करणारे हेच, खून करणारे हेच, खंडण्या मागणारे हेच, एवढं मोठं उघड असताना सुद्धा तुम्ही जर वाचवण्याचा प्रयत्न करता तर आम्हाला शंका यायला लागली की तुम्ही याच्यात पुरावे नष्ट करण्यासाठी सहकार्य करून, शंका काय येऊ नये तर तुम्हाला कारण सांगितली आहेत, शंका काय येऊ नये तर तुम्हाला कारण पण सांगितलेत। 100% असं वाटायला लागलंय आता, शंका आणि संशय यायला लागला की तुम्ही आरोपी काही दिवसानं सोडून देणार आहे। पण एक लक्षात ठेवा, ह्या राज्यातली जनता 100% उद्रेक करणार, कारण आता स्वतःचे कुटुंब मारायला लागले, छेडछाडी व्हायला लागल्या, गोरगरिबांना न्याय तुम्ही देत नाहीत, जे खून करणारे आहेत, बलात्कार करणारे आहेत, खंडण्या मागणारे आहेत, रासरोस जमिनी बळकीत आहेत, प्लॉट बळकीत आहेत, छेडछाडी करतात, यांना आरोपींना सांभाळते, 302च्या खंडणी मागणाऱ्या आरोपींना सांभाळते, तरी तुम्ही त्यांना 6 आरोपी करत नाहीत, त्या पोलिसांना बडतर्फ करत नाहीत। तर न्याय घेण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावंच लागणार आहे आणि लोक येतील, आणि तुम्ही याच कारणानं आम्हाला वाटतं की तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत। गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना मात्र जेलमध्ये टाकलं जातं, ही मात्र न्याय जर या राज्यात होणार असला तर अवघड आहे। बडा नेता कोण? मान्य न्यायालयासमोर त्यावेळी सांगितलेलं आहे की याच्यात बडा नेता असे फोन झाले, बडा नेता कोण? का शंका येऊ नये आम्हाला?
तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून? बडा नेता का असा आरोपी होत नाही, त्याच्यावर 302 चे गुन्हे का दाखल होत नाहीत? तुम्ही आरोपींना सांभाळताय, तुम्ही पुरावे नष्ट करताय, मंत्रिपदाचा दुरुपयोग होतोय हे खरं आहे. आणि आम्हाला शंका आहे ती की तुम्ही हे प्रकार करायला लागलात, कारण बडा नेता कोण आणखी नाव बाहेर आलेलं नाही. महादेव मुंडे यांच्या पत्नीनं सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला आहे. ती वेळ येऊ नये. धनंजय मुंडे मंत्री असताना, इतके मोठे त्यांचे मंत्री असताना भाऊजाईला बसायची वेळ येऊ नये. स्वतःचा नवरा कपाळाचं कुंकू गेलं आणि छोटे छोटे लेकरं घेऊन ती माय माऊली जर आता रस्त्यानं न्यायासाठी हिंडणार असली तर हे धनंजय मुंडेसाठी शर्मेची बाब आहे की स्वतःच्या भाऊजाईलाच स्वतःच्या नवऱ्याच्या न्यायासाठी उपोषणाला बसायची वेळ आली. ही त्याच्यासाठी शर्मेची बाजू. सरकारला हे नाही, हे डोळे गेलेत त्यांचे, हे नाही दिसणार त्यांना की खाली किती रोज एक प्रकरण निघून किती वास सुटलाय त्या नावाचा. आता रोज एक धनंजय मुंडेचं प्रकरण, एवढा वास सुटलाय. तरी पण जर आता न्याय देणार नाहीत, गोरगरीब मराठ्यांच्या पोरं मात्र टार्गेट करायची आणि त्यांना मात्र गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावरती, हे चालतं. जी शेप्या लावल्या फुलं टाकायला, कमेंट टाकली एखादी म्हणून गुन्हे दाखल, सकाळी उपोषण आमरण उपोषण केलं म्हणून गुन्हे दाखल, लाखो गुन्हे मराठ्यांच्या पोरात नाव. आणि रासरोस लोक कापायला लागलेत, मारायला लागलेत, जमिनी बलकीत येत, चोऱ्या करतात, डाके टाकतात, छेडछाडी करतात. मान्य न्यायालयात जायला लागतं न्याय मागण्यासाठी. मग तिकडून निर्णय येतो, बलात्कार करणारा पोरग त्या खरमाड्याचं का सरमाड्याचं कोण आहे त्याचं, मग त्याला अटक होणार. अशी नाही होणार. काय यार राज्य चालवताय तुम्ही? एक दिवस तुम्हाला जो तिरस्कार आहे ना गोरगरीब मराठ्यांचा, गोरगरीब जनतेचा, एक दिवस याचा उद्रेक होणार. गोरगरीब मराठ्यांचे पोरं मात्र जेलला टाकायला चालतात, पण तुम्हाला हे खून बलात्कार करणारे जेलमध्ये टाकायला चालत नाहीत. बडा नेता कोण असं ठोकपणानं नाव घेतलं पाहिजे. ठोक सरकारनं घेऊचे, चला करासे आरोपी. का रे सोडू देता नुसतं चौकशाला दाटूमुठी आणता आणि तोंडाला पानं पुसल्यासारखं गोड गोड बोलता, चालला देऊ घरी. हे एक दिवस तुम्हाला दिसेल काय होतंय. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.